आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये 5 आमदारांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विधान परिषदेत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांचा पत्ता कापला जाईल असं सूत्र सांगतायत। क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांना तिकीट देऊ नका असे काँग्रेस हायकमांडने आदेश दिले। राजू सोनावणे आपल्याला अधिक अपडेट देतील। राजू, काय अंदाज, कोणते 5 आमदार ज्यांच्यावरती हायकमांडची नाराजी आहे? सध्या पाहतो आपण विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे आमदार जे आहे यांनी क्रॉस वोटिंग केलं होतं। त्यापैकी 5 आमदारांवरती जे आहे ती मोठी कारवाई होताना पाहायला मिळते। सूत्रांच्या माहितीनुसार या 5ही आमदारांना पुढच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये तिकीट दिलं जाणार नाही अशा प्रकारची माहिती समोर होते। पक्षाध्यक्ष जे आहे ते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि इतर नेत्यांना सांगितलं आहे की 5ही नेत्यांना तिकीट दिलं जाऊ नये, नवीन चेहरे जे आहे ते देण्यात यावं अशा प्रकारची जी आहे ती सूचना केलेली आहे। यामध्ये 5 आमदार कोण आहेत तर अमरावतीमधून सुलका खोडके आहेत, जिशान सिद्दीकी आहेत, हिरामन खोसकर आहेत, जिथे शांतापूरकर आहेत आणि मोहन हंबर्डे या 5ही आमदारांना जे आहे ती तिकीट दिली जाणार नाही अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो काँग्रेसने घेतलेला पाहायला मिळतोय। कारण आपण पाहतोय की क्रॉस वोटिंग झाल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहे ते जयंत पाटील यांचा पराभव झाला होता आणि महायुतीचा उमेदवार जो आहे तो निवडून आला होता। त्यामुळे कुठेतरी काँग्रेसची ही मतं फुटल्यानंतर काँग्रेसने गंभीर दखल घेतली होती। या संदर्भात दिल्लीत बैठक पार पडली होती। एवढंच नाही तर के सी वेणुगोपाल यांनी सुद्धा मुंबईत येऊन काँग्रेस नेत्यांची बैठक घेतलेली होती आणि यामध्ये थेट कारवाईचा इशारा दिला होता आणि त्यानुसार ही कारवाई होताना पाहायला मिळते। प्रज्ञा। राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।